सर्वांना नमस्कार. फार्टेल सॉफ्टवेअरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. शेड्यूल H1 रिपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला काय काय सेटिंग कराव्या लागतील आणि ती रिपोर्ट कशा पद्धतीने फार्टेल सॉफ्टवेअर्समधून जनरेट करता येईल आणि त्याची प्रिंटआउट कशा पद्धतीने काढता येईल याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर सर्वात आधी शेड्यूल H1 मधले जे काही प्रिपरेशन आहेत, कंटेंट आहेत, त्यांची सेटिंग ॲटम मास्टरला कशा पद्धतीने करायची आहे त्याबद्दल आपण बघूया. तर सर्वात आधी फार्टेल सॉफ्टवेअर्समध्ये F12चं बटन प्रेस करायचं आहे. सर्वात आधी प्रिपरेशन मास्टर म्हणजे कंटेंटची सेटिंग करूया. कंटेंटला आपल्याला शेड्यूल H1 डिफाईन करायचं आहे. तर F12चं बटन प्रेस केल्यानंतर प्रिपरेशन मास्टर नावाच्या ऑप्शनला जायचं आहे. यामध्ये एडिट करायचं आहे. त्यानंतर त्या प्रिपरेशनचे नाव आपल्याला याच्यामध्ये टाईप करायचं आहे. जसं की एक्झाम्पल हे प्रिपरेशन मी घेतलेलं आहे. याला सिलेक्ट करून शेड्यूल नेममध्ये H1 असं टाईप करायचं आहे आणि याला सेव्ह म्हणायचं आहे. त्यानंतर ॲटम मास्टरला प्रिपरेशन सेटिंग आणि रिस्ट्रिक्टेड ड्रग्स याची सेटिंग कशा पद्धतीने केलं जाईल ते बघूया. तर F12ला ॲटम मास्टर नावाच्या ऑप्शनला जायचं आहे तुम्हाला. त्यामध्ये एखादा ॲटम आहे ज्याला की तो शेड्यूल H1चा प्रिपरेशन सेट करायचा आहे. तर याला ॲटम मास्टरला जाऊन एडिट करायचं आहे. एडिट केल्यानंतर त्या प्रोडक्टचं नाव तुम्हाला याच्यामध्ये टाईप करायचं आहे. जसं की मी याच्यामध्ये ओपॉक्स 200 नावाचं टॅबलेट घेतलेलं आहे. ओपॉक्स 200 नावाचा टॅबलेट घेतल्यानंतर इथं प्रिपरेशन म्हणजे कंटेंट इथं शेड्यूल H1चं प्रिपरेशन यामध्ये जर हा ॲटम शेड्यूल H1मध्ये मोडत असेल तर इथं शेड्यूल H1चं प्रिपरेशन यामध्ये तुम्हाला सेट करायचं आहे. त्यानंतर शेड्यूल नावाच्या ऑप्शन्सला इथं तुम्हाला मार्क करायचं आहे. त्यानंतर रिस्ट्रिक्टेड ड्रग्स नावाच्या ऑप्शनला तुम्हाला इथं मार्क करायचं आहे आणि इथं सेव्ह करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण कंटेंट्स आणि ॲटम ची सेट म्हणजे त्या ॲटमच्या अंडरमध्ये तो कंटेंट सेट करू शकतो. त्यानंतर बघूया शेड्यूल रिपोर्ट फार्टेल सॉफ्टवेअर्समधून कशा पद्धतीने काढलं जाईल. तर सर्वात आधी आपल्याला F12चं बटन प्रेस करायचं आहे. त्यामध्ये शेड्यूल रिपोर्ट असं नाव टाईप करायचं आहे. नंतर तुम्हाला पाहिजे असलेली डेट म्हणजे ज्या दिवसापासून तुम्हाला रिपोर्ट हवी आहे त्या दिवसापर्यंत इथं फ्रॉममध्ये आणि टूमध्ये डेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन नावाच्या ऑप्शनमध्ये ऑल ॲटम नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नंतर सेकंड ट्रान्झॅक्शन ऑप्शनमध्ये सेलला क्लिक करून शेड्यूलमध्ये H1 नाव असं टाईप करायचं आहे आणि प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही प्रोसीड बटनाला क्लिक करणार त्यानंतर तुम्हाला फार्टेल सॉफ्टवेअर एक मेसेज देईल की शेड्यूल H1 रिपोर्ट ही एक्सेल फॉर्मॅटमध्ये या लोकेशनला जनरेट झालेली आहे. या मेसेजला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर शेड्यूल H1 रिपोर्ट ही तुम्हाला दिसेल. या शेड्यूल H1 रिपोर्टमध्ये तुम्ही कुठल्या बिलामध्ये तो प्रोडक्ट विकला त्याचं बिल नंबर, बिलाची डेट, डॉक्टरचं नाव, डॉक्टरचा ॲड्रेस, पेशंटचं नाव, पेशंटचा ॲड्रेस आणि खालच्या लाईनमध्ये तुम्हाला ॲटमचं नाव, त्याची पॅकिंग, त्याचा बॅच नंबर आणि क्वांटिटी अशा पद्धतीने ही रिपोर्ट तुम्हाला जनरेट होईल. या रिपोर्टचं जर तुम्हाला प्रिंटआउट काढायचं असेल तर विन नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये प्रिंटिंग स्टाईल जी आहे ती 9 किंवा 8 घ्यायची आहे. साईज 9 किंवा 8 घेतल्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सॉफ्टवेअर्समधून शेड्यूल H1 रिपोर्ट ही काढून प्रिंटआउट तुम्ही काढू शकता. धन्यवाद.